पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीवर मोठी कारवाई केली असून दुचाकी चोरी करणाऱ्या 4 आरोपींना जेरबंद केलं आहे। त्यांच्या ताब्यातून एकूण 27 दुचाकी व विविध पोलीस ठाण्यात केलेले 16 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या प्रकरणी रितेश फकीरा रोकडे वयवर्ष 18 राहणार चांडोह तालुका शिरूर, हर्षद जालिंदर ढवळे वयवर्ष 21 राहणार फाकटे तालुका शिरूर, प्रथमेश दत्तात्रय ढवळे वयवर्ष 19 राहणार फाकटे तालुका शिरूर तसेच विद्यार्थी बालक यांना सापळा लावून अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या जारकरवाडी तालुका आंबेगाव येथे पाहुण्याकडे गेल्या असता त्यांची दुचाकी MH14 MB 4522 ही जिल्हा परिषद शाळेसमोर लावली होती। त्या घरी जाण्यासाठी निघाल्या असता शाळेजवळ दुचाकी दिसली नाही। कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लॉक तोडून चोरून नेली होती। याबाबत पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। पोलीस उपनिरीक्षक भाऊसो लोकरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, पोलीस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग, संजय साळवे यांनी तांत्रिक तपास, गोपनीय बातमीदार व CCTV फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला। तपासादरम्यान पोलिसांनी 4 सराईत आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींकडून सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली। आरोपींकडून एकूण 27 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे। अटक आरोपींकडे सखोल चौकशी केली असता पारगाव कारखाना, लोणीकंद, शिक्रापूर, वाघोली, संगमनेर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 16 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, भाऊसाहेब लोकरे पोलीस उपाधीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश कालेकर, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे, चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन ढामसे, अमोल वडेकर, शंतनू सांगडे, दत्तात्रय जडर, देवानंद किरवे, अजित मडके, राजेंद्र उतळे, निशा गुळवे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन डाके, यशवंत साबळे, संदीप बोराडे, शीतल पोखरकर, सुजाता जाधव, काजल फलके, पारगाव कारखाना पोलीस ठाणे, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, प्रदीप बढेकर, अशफाक शेख, संदीप घुले यांनी केले आहे। दिनांक 25/12/2025 रोजी पारगाव पोलीस येथे एक दुचाकी चोरीबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही तपास सुरू केला। त्या तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की ही सदरची दुचाकी जेव्हा आपण गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक पुरावे याच्या सहाय्याने शोधायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आपल्याला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली। मग आपण हे आरोपी ताब्यात घेतले। 3 मेजर आरोपी आहेत, एक मायनर आरोपी आहे। आपण जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला त्या गुन्ह्यातली दुचाकी रिकव्हर झाली। सदरचा जो तपास आहे तो या पोलिसांचे जे इन्चार्ज आहेत प्रभारी अधिकारी गंधारे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली PSI लोकरे, हवालदार अविनाश कालेकर, चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग आणि संजय साळवे या पोलीस अंमलदारांनी केली। पण जेव्हा त्यानंतर या गुन्ह्याच्या तपासाबद्दल वरिष्ठांना कळल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर, त्याचबरोबर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सर यांना आम्ही या गुन्ह्याबद्दल माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी याच्यामध्ये आणखी तपास करण्याबद्दल आम्हाला सूचना दिल्या। त्याच्या अनुषंगाने जेव्हा पुढचा तपास केला गेला त्याच्यामध्ये सदरच्या आरोपींकडून जवळपास पुणे जिल्हा, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर तसेच जळगाव या ठिकाणी त्यांनी जवळपास 16 गुन्हे उघडकीस आणलेले असून त्या 16 गुन्ह्यांपैकी 27 मोटरसायकल ह्या रिकव्हर आहेत। अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे आणि अजूनही काही वाहने याच्यामध्ये रिकव्हर होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे अत्यंत चांगलं काम हे पारगाव पोस्टचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे आणि त्यांच्या या टीमने केलेलं आहे। त्यामुळे या आरोपींवर वचक बसेल आणि एवढे सगळे मोठे गुन्हे उघडकीस आल्यामुळे हे जे मालमत्ता आहे आपल्याला लोकांना परत करता येईल। धन्यवाद।